लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे कामगार दिवस साजरा। शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाबळे गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशजी चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, माजी सैनिक भूषण पवार यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबळे सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते। सामाजिक बांधिलकी जपत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरासाठी उपस्थित डॉक्टर प्रकाश कोळी यांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विठ्ठल सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, महिला जिल्हाध्यक्ष किरण बच्छाव, कार्याध्यक्ष राजू पारधी, सचिव अनिल पवार, शिंदखेडा तालुका मीडिया प्रमुख भूषण सोनवणे तसेच तालुका महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई ठाकूर तर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच नंदुरना येथील केमिकल कंपनीत 2 कामगारांच्या मृत्यूच्या घटनेनंतर शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन पोस्टाने पाठवण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष किरणताई बच्छाव, अनिल पवार, राजू पारधी, भूषण पाटील, लक्ष्मी ठाकूर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।